या समोसा खूपच छान आहेत. कुठून आणले? आणले कुठले, केले घरी. काय सांगताय काय? मला पण शिकवा ना प्लीज. हा शिकवीन की. अगं तुला माहित नाही का, सरोजताई चांगल्या सुगरण आहे. छान पदार्थ बनवतात त्या. सरोजताई, मला ना तुमच्याकडून खव्याच्या पोळ्या करायला शिकायची. शिकवीन की, त्यात काय एवढं. ये. ठीक आहे ताई, आम्ही येतो. नाही, चालू दे ना तुमचं. नाही असू दे ताई, चल ग. काय झालं? मंजिरी, मला सांग बघू काय झालं. मम्मी, पृथ्वी. हो, पृथ्वीचं काय? मी ऑफिसमध्ये गेले होते त्याला भेटायला. हं. तेव्हा मंजिरी, शांत हो. रडू नकोस. मी विचारते ना सुलक्षणाताईंना. तुझ्या आणि पृथ्वीच्या लग्नाचं वचन दिलंय त्यांनी मला. आणि त्यांनी दिलेलं वचन त्यांना पूर्ण करावंच लागेल. बस ना. हा सांग, काय महत्वाचं बोलायचं होतं? हे बघ पृथ्वी, आपल्याला ते लंडनचं जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, ते जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काही तडजोडी कराव्या लागतील. कसल्या तडजोडी? सांगतो. आपल्याला कामगारांच्या काही एक्स्ट्रा शिफ्ट्स लावायला लागतील. मला वाटतं तू अंजलीशी बोलून घे या बाबतीत. त्यात बोलायचंय काय? अंजली होच म्हणणार. तसं नाही रे. बघ, हे तू तिचा प्रियकर म्हणून बोलतोयस. अच्छा, म्हणजे अंजली माझं ऐकणार नाही, तुला असं म्हणायचं? हे बघ, तू पुढच्या कामाला लाग. वर्करांची एक्स्ट्रा शिफ्ट एवढंच ना मी हँडल करतो, होऊन जाईल. पृथ्वी, चुकतोयस तू. मला नाही वाटत अंजली हो म्हणेल म्हणून. सांगतो, सगळ्यात आधी ती युनियन लीडर आहे आणि त्यानंतर ती तुझी प्रेयसी झाली आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे साहजिकच ती कामगारांचा विचार आधी करणार ना. अरे पण मी पण कामगारांचा विचार करतोच आहे ना. हे बघ, आता आपल्याला जास्त काम मिळालं तर आपण काय नवीन मशीन्स विकत घ्यायचे का नवीन कामगारांना एम्प्लॉय करायचं का नवीन फॅक्टरी टाकायची? नाही. आपल्याला जास्त काम मिळालं, आपल्या सगळ्यांनाच एक्स्ट्रा शिफ्ट काम करावं लागणार आहे आणि आपण वर्करांना त्याचे एक्स्ट्रा पैसे देऊ. झालं बोलून तुझं. तू गल्लत करू नकोस. म्हणजे तुझं रिलेशन थोडं वेगळं ठेव अंजलीशी. या बाबतीत प्लीज तू अंजलीशी बोलून घ्यावंस असं मला मनापासून वाटतं. ठीक आहे, ॲज यू विश. सुलक्षणाताई, वहिनी तुम्ही अशा अचानक? हो म्हटलं पृथ्वी आणि मंजिरीच्या लग्नाबद्दल जरा सविस्तर बोलूया.
हो बरं झालं तुम्ही आलात ते. मी पानच घेते आता, जेवूनच जा. आणि प्रभाकर कुठे आहे? म्हणजे बरेच दिवसात भेटला नाही तो. त्यालाही सांगा जरा वेळ काढून मला भेटून जा म्हणून. हो हो, आता लग्नाची बोलणी करायला येणारच होत ना आम्ही. कारण आपलं नातं जरी असलं तरी व्यवहार पाळावा लागेलच ना. काय झालं, अशा गप्प का झालात? पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न करायचंय ना? म्हणजे वहिनी ते ततपप्पा कशाला करताय? सरळ सांगा ना, पृथ्वीचं लग्न तुम्ही दुसरीकडे ठरवलं म्हणून. तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केलात ना तरी ते कळलंच शेवटी मला. नाही वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज झाला होता माझा, आता डोळे उघडलेत माझे. तुम्ही अशा वागाल असं वाटलं नव्हतं मला. अहो पण एक शब्द बोलू नका. पाठीत खंजीर खुपसलात आमच्या. माझ्या पोरीला आधी स्वप्न दाखवलीत आणि आता तिला खाईत लोटून दिलीत कायमची. काय अधिकार होता तुम्हाला असं करण्याचा? रडून रडून डोळे सुजवून घेतलेत तिने. तशा तशा झाली माझ्या मुलीची. काय झालं मम्मी? विचार ना, तुझ्या सासूला विचार. मंजिरीला सून करून घ्यायचं वचन दिलं होतं मला आणि आता अंजलीशी लग्न लावून द्यायला निघाले. अहो मामी, पृथ्वी भाऊजींनी जर का परस्पर लग्न ठरवलं असेल तर त्यात आईंचा काय दोष आहे? पृथ्वीलाच चांगलं ओळखते मी. पृथ्वी काही यांच्या शब्दाबाहेर जायचा नाही. त्यांनीच फूस लावली त्याला आणि माझ्या मुलीच्या आयुष्याचा सत्यानाश केला. पण मी गप्प बसणार नाही. वहिनी मामी तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. मी सांगते तुम्हाला, खरंच आईंचा ह्यात काहीच दोष नाही. चला ना तुम्ही. तुम्हाला तुमचं वचन पाळावंच लागेल. पृथ्वी आणि मंजिरीचं लग्न तुम्हाला लावून द्यावंच लागेल. तोपर्यंत गप्प बसणार नाही मी, समजलं? अहो मामी, आपण बोलूया ना ह्या विषयावर नंतर. हां तुम्ही चला, चला ना तुम्ही या. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोजेक्ट. अंजली सागर, आपली कंपनी एका वेगळ्या स्टेजला पोहोचली. आपल्याकडे खूप ऑर्डर्स आहेत आणि आता जर आपल्याला मार्केटमध्ये स्टँड व्हायचं असेल, आपल्यासाठी एक वेगळी स्पेस क्रिएट करायची असेल ना, तर आपल्याला काही एक्स गोष्टी मे बी मनाविरुद्ध पण तरीही त्या कराव्याच लागतील. ओके, पण त्या एक्स गोष्टी नेमक्या कोणत्या हे सांगशील? आपल्याला प्रोडक्शन वाढवायचं, पण त्यासाठी लागणारा वेळ आणि मशीन्स आपल्याकडे लिमिटेड आहेत. मग हे कसं शक्य आहे? शक्य आहे. त्यासाठी आपल्याला कामगारांच्या एक्स्ट्रा शिफ्ट्स लावाव्या लागतील. हे इम्पॉसिबल आहे. तू आधी हे कामगारांशी बोलून घेशील? हो, त्यांच्या वतीनंच मी इथं बसले ना. पण तू कंपनीच्या प्रॉफिटचा विचार कर ना. एक मिनिट पृथ्वी. या ठिकाणी मी पृथ्वीराज इनामदारांची प्रेयसी म्हणून नाही बसले. माझ्यासाठी कामगारांच्या हिताचा विचार हा जास्त महत्वाचा आहे. आय नो अंजली, बट प्लीज तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस. अगं, कामगारांच्या या मेहनतीचा आपण त्यांना योग्य तो मोबदला देऊया. ते जास्त काम करतील, जास्त मेहनत करतील, आपण त्यांना जास्त पैसे देऊया. पृथ्वी, तू सुद्धा? अरे, तूही इतर फॅक्टरी मालकांप्रमाणे कामगारांच्या मेहनतीचं मोल पैशानी करायला लागलास.
कामगार हा सुद्धा माणूसच असतो, मशीन नव्हे. सो प्लीज पृथ्वी, आपल्या नात्याचा बिझनेस मध्ये वापर करू नकोस. आपलं नातं वेगळं आणि बिझनेस वेगळं, या दोन गोष्टी जर वेगवेगळ्या राहिल्या तरच आपल्याला त्रास होणार नाही. किंवा त्याचा बराच त्रास होईल. माझा निर्णय मी सांगितलाय. अप टू यू. एक्सक्यूज मी. नाही नाही, कठीण आहे हे सगळं. गप्प बसून सहन करणं फार कठीण आहे. मामी जरा शांत व्हा ना तुम्ही. कशी शांत होऊ? सांग मला, कशी शांत होऊ? माझ्या डोळ्या देखत माझ्या मुलीच्या आयुष्याचं मातेर होताना मी नुसती बघत बसू का? तसं नाही हो. तुम्हाला काय वाटत असेल याची कल्पना करू शकते मी, पण आईंचाही नाईलाज आहे. त्या तरी काय करणार? ती जर काही करू शकत नव्हती तर वचन दिलंच का तिने? तेव्हा मारे म्हणाली होती सून करून घेईन म्हणून. आईंचं चुकलंच आहे, आणि जर का त्यांनी शब्द दिला होता तर त्यांनी तो पाळायला हवा होता. हो ना? मग माझ्या मुलीला आधी स्वप्न दाखवलं आणि क्षणात ते पायदळीत उडवलं. अहो पण ही सगळी चूक पृथ्वीची आहे. तो जर का ऐकत नसेल तर आई तरी काय करणार? मग शब्द द्यायचा नाही ना. मुलगा ऐकत नसेल तर चूक कोणाची? आईची ना. आईनी शिस्त लावायला हवी होती आधी त्याला. मला पटतंय तुमचं मामी. तुम्ही आहात म्हणून एवढ्या धीरानं घेता. मंजिरीच्या मनस्थितीची कल्पना सुद्धा करवत नाही मला. काय अवतार करून घेतलाय मंजिरीनी. मलाही बघवत नाही ग तिच्याकडे. सहन करते झालं. मंजिरीच्या बाबतीत जे काही झालं ते चूक झालं. आई अशा वागतील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण मी अजिबात गप्प बसणार नाहीच आहे. मगाशी तू मला इथे घेऊन आलीस म्हणून, नाहीतर तिच्या चुकीचं पुरेपूर माप तिच्या पदरात टाकल्याशिवाय मी मुळीच स्वस्थ बसले नसते. मलाही आता असंच वाटतंय. मी उगाचच अडवलं तुम्हाला. जाऊ दे, तुझ्याशी बोलून बरं वाटलं मला. म्हणजे तुलाही माझं म्हणणं पटतंय ह्याचं मला फार समाधान आहे. अहो प्रश्नच येत नाही मामी. आणि नातेवाईक कशासाठी असतात? पण तुम्ही हा अन्याय सहन करू नका. मी आहे तुमच्या बरोबर. अरे पण मला नाही ना वाटत की मी कुठेही चुकलोय. आणि मलाही नाही वाटत की अंजली कुठे चुकली आहे. रिअली मीन इट. या, आय रिअली मीन इट. ती योग्य तेच बोलली आहे. काय योग्य बोलणे सांग मला तुम्ही. मला मान्य आहे की तिचं तुझ्यावरती प्रेम आहे, पण पुन्हा एकदा सांगतो तुला, ती सगळ्यात आधी युनियन लीडर आहे आणि त्यानंतर तुझी प्रेयसी आहे. त्यामुळे तिने कामगारांचा विचार करणं हे योग्यच आहे. अरे पण मी कुठे काय पर्सनल मागतोय? मी पण कंपनी आणि कामगारांच्या हितासाठीच हा प्रस्ताव तिच्या समोर ठेवला होता ना. हो, आणि तिने सुद्धा युनियन लीडर म्हणून तो प्रस्ताव अमान्य केला आहे, तुझी प्रेयसी म्हणून नाही. पृथ्वी, एक गोष्ट तू लक्षात ठेव. हे सगळे कामगार आहेत ना, ते तिला तुझी प्रेयसी म्हणून ओळखत नाहीत, तर त्यांची मतं मांडणारी, त्यांच्यासाठी न्याय मागणारी व्यक्ती म्हणून ओळखतात. मग आता तूच सांग, तुझ्यासाठी त्या सगळ्या कामगारांचा तिने विश्वासघात करायचा नाही. अरे पण माझी प्रेयसी म्हणून मला तुला वेळ देते ती.
वेळ देते, तुझी सुखदुःख ओळखते. आणि पृथ्वी, त्यावेळी ती कंपनीबद्दल कधीच डिस्कस करत नाही. प्रेम आणि काम या दोन गोष्टी ती नेहमीच वेगळ्या ठेवते. आणि मला वाटतं यातच तिचा प्रामाणिकपणा आहे. मला तुझं म्हणणं पटतंय सांग. आय गेस यू गाईज आर राईट. आय एम सॉरी. एक कविता केली, संस्थेच्या कार्यालयात वाचून दाखवले, आवडली सगळ्यांना, मलाही बरं वाटलं. पण एक प्रॉब्लेम तयार झालाय. प्रॉब्लेम? प्रत्येकाने ना कवितेचा अर्थ वेगवेगळा सांगितला. खूप हताश झालोय मी. मग त्यात हताश होण्यासारखं काय? हताश नको हो तर काय करू. इतके अर्थ ऐकले ना मी माझ्या कवितेचे, पण मला अभिप्रेत असलेला अर्थ कोणीच सांगितला नाही. काय करावं काही कळेना. त्यात काय एवढं? हे बघ, ती जी कविता आहे ना ती मला ऐकव. चालेल तुला? नक्की. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तुला ती कविता नक्की आवडेल आणि कळेलही. कळाल्यानंतर जास्त आवडेल. ठीक आहे, मग ऐकव लवकर. मन. माझ्या डोळ्यातले दगड, त्यातला कण अन कण, धामण्यातलं रक्त आणि शरीराची चेतना तुमच्या वाटेकडे नजर लावून बसलेत. कपाळावरची गोळाबेरी, कपाळावरची गोळाबेरी, सौजन्याचं प्रश्नचिन्ह, चपलेत रुतलेला दगड. वाट बघतोय तुमची. दगडाची खाण आणि लाकूड कापायची करवत रंगीबेरंगी पिचकाऱ्यांना समाधानाने असताना बघतात. जेवणाचे डबे जेव्हा उन्हातान्हात उघडले जातात, त्यांना बघून लाळ ही सुकते. त्या उन्हात निरर्थक पायांच्या दिशा आणि थकलेला भगलेला माझा जीव याच आत्म्याशी झुंजत कसा बसा अंग टाकतोय, वाट बघत तुमच्या येण्याची. कशी वाटली कविता? काय? कविता कशी वाटली? हा, खूप खूप छान, सुंदर, खूप रोमॅन्टिक होती. ही कविता मी माझ्या आंदोलनासाठी तयार केली. आंदोलनासाठी. तुला काय वाटतंय यातून? कवीला काय सांगायचं? हॅलो. हॅलो गार्गी, अगं कुठे आहेस तू? घरीच आहे. बोल ना. मध्ये तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलं. घरातून बेपत्ता वगैरे झाली होतीस म्हणे. नाही ग, तसं काही नव्हतं. पेपरवाल्यांना काय जात आहे छापायला. पण तू आजचा पेपर पाहिलास का? नाही. काही विशेष? अगं खास म्हणजे 3ऱ्या पानावर बातमी छापली आहे. गौतम तथागत नावाचा चंद्रपूरला आदिवासी पाड्यात समाजकार्य करणारा एक तरुण गेल्या काही दिवसांपासून अचानक बेपत्ता आहे.